महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढील बातमीकडे। अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील डॉक्टर पाचपुते यांच्या घरावरील दरोड्याचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे सोपवला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी काष्टी येथे पाचपुते कुटुंबाची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे। काष्टी येथील डॉक्टर राम पाचपुते यांच्या घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला चढवून डॉक्टर राम पाचपुते आणि त्यांच्या पत्नी मालती पाचपुते यांना गंभीर मारहाण करून लाखो रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम आणि पाचपुते यांचे रिव्हॉल्वर लंपास केल्याची घटना घडली होती। या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे, मात्र अद्याप या गुन्ह्याचा तपास लागला नाहीये। त्यामुळे काष्टीच्या ग्रामस्थांनी गाव बंद आणि आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज काष्टी येथे पाचपुते कुटुंबांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली। यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, काष्टीच्या घटनेचा तपास योग्य दिशेने चालू आहे। पोलिसांना तपासासाठी वेळ दिला पाहिजे। हा तपास लवकर लागावा म्हणून त्याची जबाबदारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे। या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलावीत असे आदेश यावेळी देण्यात आले आहेत। त्याचबरोबर पोलिसांना तपासासाठी वेळ द्यावा आणि गाव बंदचा निर्णय मागे घ्यावा असेही आवाहन शिंदे यांनी केले आहे। डॉक्टर राम पाचपुते यांच्या घरी जो दरोडा पडला त्या संदर्भामध्ये मी आज भेट देण्यासाठी आलेलो आहे। या स्वरूपामध्ये गुन्हेगार पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा योग्य त्या दिशेने तपास करत आहेत। प्रथम दर्शनी जे काही साक्षीदार होते त्यांचे पण सगळ्यांचे जबाब घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गुन्ह्याची नोंद केली आहे। त्या दृष्टिकोनातून सर्व गुन्हेगारांना तपास करण्यासाठी त्यांना आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस योग्य दिशेने तपास केलेला आहे। आता ॲडिशनल SP देशमुख साहेब आहेत, यांच्याकडे ह्या सगळे तपासाची सूत्र आपण देतो आहे। त्याचबरोबर गावकऱ्यांनी सुद्धा अतिशय खंत व्यक्त केली की हा अतिशय चांगला सुशिक्षित डॉक्टर आणि सर्वांचा मिळून मिसळून राहणारी व्यक्ती असल्या कारणानं गावाने अतिशय दुःख व्यक्त केले की याचा तपास लागला पाहिजे। SPची बदली झालेली आहे आणि PI कायमस्वरूप नाही, त्याचे दोन्ही आता बदल्यांचा पिरियड सुरू आहे। 31 मेच्या आसपास सर्व दोन्ही अधिकारी येऊन जातील। स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी सप्तपदी स्वच्छतेची हे अभियान राबवण्यात येणार आहे। अभिनेता आमिर खान या अभियानाचा ब्रँड अँबॅसेडर आहे। आज या अभियानाचा शुभारंभ करण्यात आलाय। विकासाच्या वाटचालीत स्वच्छता अतिशय महत्त्वाची असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले। या कार्यक्रमाला अभिनेता आमिर खानही उपस्थित होता। कार्यक्रमात आमिर खान सोबत दुष्काळावर चर्चा झाली असून जलयुक्त शिवार योजनेसाठी आमिर मदत करायला तयार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले। दरम्यान फडणवीस सरकारने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे नाव का बदलले असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय। गाडगेबाबांच्या नावाने सुरू झालेल्या या स्वच्छता अभियानाने राज्यातच नाही तर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला होता। दिवंगत नेते RR पाटील यांनी ही संकल्पना राबवली होती। मात्र फडणवीस सरकार आमिर खानला ब्रँड अँबॅसेडर बनवित आहेत। मात्र या अभियानाचं नाव बदलून या सरकारने आपली पातळी दाखवून दिली अशी टीकाही तटकरे यांनी केली आहे। जलयुक्त शिवार ही जी योजना आहे, या योजनेच्या बद्दल गावातल्या लोकांमध्ये एक मोठं जागृती करायची अशा प्रकारचं त्यांनी ठरवलं। त्याचा सगळा ऍक्शन प्लॅन त्यांनी तयार केला आहे आणि आपल्याला माहिती आहे की आमिर खान यांना परफेक्शनिस्ट म्हणतात आणि त्याच्यामुळे कुठली गोष्ट परफेक्टच झाली पाहिजे, तसूभरही कमी नाही। त्याच्याकरता ते म्हणजे हा एक असा अभिनेता आहे की एका सिनेमा करता किती वर्ष घालवेल याचा भरोसाच नाही। त्याच्यामुळे असंच परफेक्शन त्यांनी आता याच्यामध्ये घेतलेलं आहे। पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यामधील बेकायदा वाळू उपशाचा गर्जा महाराष्ट्र चॅनेलने पुन्हा एकदा पर्दाफाश केलाय। दौंड तालुक्यात वडगाव दरेकरच्या भीमा नदी पात्रात सक्शन पंपाद्वारे खुलेआम वाळू उपसा सुरू आहे। त्यामुळे महसूल प्रशासन यंत्रणा कारवाईचं सोंग करीत असल्याचं सिद्ध झालंय। एकेकाळी सहकार क्षेत्रातील अग्रगण्य जिल्हा म्हणून पुणे परिचित होतं। काळाच्या ओघात सहकार क्षेत्रालाच उतरती कळा लागली आणि सहकार धुरंधराच्या बोटाला धरून चालणारे त्यांचे कार्यकर्ते वाळू उत्खननांच्या गोंडस क्षेत्रात उतरले। आपल्या कार्यकर्तृत्वाने ते वाळू या माफियांनी पुणे जिल्ह्यातील सर्वच नद्यांवर जो जबरी अत्याचार चालवला आहे तो एक दिवशी सर्वच सजीवांच्या मुळावर उठणार आहे।
यासाठी जी सहकारी यंत्रणा जागृत पाहिजे ती यंत्रणाच या वाळू माफियांनी आपल्या मुठीत ठेवल्यानं सर्वसामान्य जनतेने कोणापुढे जावे हा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय। मुठभर माणसे पैशाला जास्त महत्त्व देऊ लागले नव्हे, त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ लागले। वाळू तस्करीच्या नव्या साधनाकडे वळून पैसेवाला बनू पाहत आहेत। त्यांनीच वाळूच्या हव्यासापायी नद्यांवर अनन्वित अत्याचार सुरू केलेत। असाच काहीसा प्रकार पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातही पाहायला मिळतोय। या तालुक्यातील वडगाव दरेकरमध्ये कायदा धाब्यावर बसवून भीमा नदीपात्राचे सक्शन पंपाद्वारे आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे। सक्शन पंपाद्वारे वाळू उपशाला बंदी असताना वडगाव दरेकरमध्ये वाळू माफिया मात्र खुलेआम वाळू उपसा करत आहेत। आमच्या चॅनलने वेळोवेळी या वाळू माफियांचा पर्दाफाश केलाय। वडगाव दरेकरमध्ये माफियांनी वाळू उपशासाठी मोठी यंत्रणाच उभी केली आहे। वाळू माफियांवर कारवाई केल्यानंतर काही दिवस वाळू उपसा बंद होत, मात्र सरकारी अधिकाऱ्यांची पाठ फिरली की पुन्हा वाळू उपशाचं काम दुप्पट वेगाने सुरू होतं। त्यामुळे वाळू माफियांचे गॉडफादर शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आता निर्माण झाली आहे। बारमधून हप्ता घेणं ठाण्यातील पोलिसांना चांगलंच भारी पडलंय। अतिरिक्त आयुक्तांनी हप्तेबाज पोलिसांची दखल घेत त्यांच्यावर बदलीची कारवाई केली आहे। डायघर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यासह 49 पोलिसांवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे। विशेष शाखेचे उपपोलीस आयुक्त अधिकारी सचिन पाटील यांनी 15 एप्रिलला उत्सव बारमध्ये छापा टाकला होता। यावेळी एक डायरी मिळाली होती। या डायरीत तब्बल 49 पोलीस कर्मचारी हप्ता घेत असल्याचं उघड झालंय। याचीच दखल घेत अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण यांनी डायघर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 49 पोलिसांची ठाण्याच्या हेडक्वार्टरला बदली केली आहे। यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक RS पवार आणि उदय जाधव यांचाही समावेश आहे। कोकणच्या राजाची म्हणजेच हापूस आंब्याची जागा आता गुजरातच्या हापूस आंब्याने घेतली आहे। नवी मुंबईतील भाजी मार्केटमध्ये गुजरातचा आंबा दाखल झालाय, कारण कोकणच्या हापूस आंब्याचा सीझन आता संपत चालला आहे। सध्या गुजरातहून APMC मार्केटमध्ये 40 ते 50 हजार पेट्यांची आवक होते। विशेष म्हणजे हा आंबा 50 ते 80 रुपये किलो प्रमाणे विकला जातो। फेब्रुवारी आणि मार्चमध्ये महाराष्ट्रासह कोकणाला अवकाळी पावसाने झोडपल्याने हापूस आंब्याला त्याचा अतिप्रमाणात फटका बसला। आंब्याचा मोहर गळून पडला। पावसामुळे आलेला मोहर गळून पडल्याने कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पादनात गेल्या वर्षापेक्षा यंदा 50 ते 60% पीक आलेच नाही। त्यामुळे जूनच्या मध्यावधीपर्यंत चालणाऱ्या कोकणातील हापूस आंब्याचा सीझन मे महिन्यातच संपला आहे। जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। अंमली पदार्थांची कुख्यात तस्कर बेबी पाटणकर हिच्या MD ड्रग विक्री व्यवसायाच्या व्यवहारात 5 पोलिसांना क्राईम ब्रँचने केली अटक। महाराष्ट्र टोलमुक्त करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारचे आणखी एक पाऊल। राज्यातील 12 टोल नाके येत्या 31 मेच्या मध्यरात्रीपासून होणार बंद। आणि काश्मीरमध्ये फडकविण्यात आला पुन्हा एकदा पाकचा झेंडा। पाकचा झेंडा फडकवण्याची ही 4थी वेळ आहे। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।